ठरलं तर मग या मालिकेच्या 15 ऑक्टोबरच्या महाएपिसोड भाग 1 मध्ये चैतन्य सगळ्यांना साक्षीने दिलेले पेढे देत असतो. पण अर्जुनकडे जेव्हा तो पेढा द्यायला येतो तर अर्जुनचं लक्षच नसतं. अर्जुन मात्र सायली काय करते, सायली काम तर करत नाही आहे, स्वतःला दगदग तर करून घेत नाही आहे ना, हेच पाहत असतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे इकडे तिकडे लक्ष ठेवणं बंद कर, घे पेढा खाऊन घे, असं म्हणत तो आता अर्जुनला आपल्या रूममध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे सायली किचनमध्ये येते. कल्पना म्हणते, फक्त इथे उभं राहून आम्ही काय करतोय ते बोलत गप्पा मारायच्या, तू किचनमध्ये कोणत्याही कामाला हात लावायचा नाही. विमल तू हिच्याकडे लक्ष ठेव, ही कोणत्याही कामाला हात लावणार नाही, याच्याकडे तुझं लक्ष असलं पाहिजे, मी जरा आलेच, असं म्हणत कल्पना तिकडून निघून जाते. अश्विन आणि आता हे सुद्धा आपलं काम करत असतात. तोपर्यंत चैतन्य अर्जुनला घेऊन स्टडी रूममध्ये येतो आणि म्हणतो, हे बघ आपल्याला या केस संदर्भात व्यवस्थित माहिती गोळा करायला पाहिजे. पण अर्जुनचं केस संदर्भात बोलण्यामध्ये लक्षच नसतं. तो किचनमध्ये येतो आणि सायलीवरती ओरडतो, काय करताय तुम्ही, का वरती चढताय, विमल तुला लक्ष नाही का ठेवतायत. चैतन्य हे सगळं पाहत असतो. त्यावेळेला सायली म्हणते, काही नाही, मला फक्त वरून एक डबा काढायचा होता. अर्जुन म्हणतो, मग मी इथे आहे ना, विमल आहे ना, त्यांना सांगायचं, तुम्ही चढण्याची गरज काय होती. मग अर्जुन वरतून डबा काढून सायलीला देतो आणि तो आता स्टडी रूमच्या ऐवजी समोरच डायनिंग टेबलवरती बसतो, जेणेकरून सायलीवरती नजर ठेवता येईल. मग सायलीला काहीच काम करता येत नाही. ती आता उदास चेहऱ्याने तिथेच नुसती उभी राहते आणि काही काम केलं तर अर्जुन ओरडणार म्हणून एकटक अर्जुनकडे पाहते. अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि कोणतंही काम करायचं नाही असं तिला हातानेच खुणावतो. बिचारी सायली उदासच होते. इकडे आता प्रिया सांगत असते, आपण किती लपून छपून हे सगळं राहायचं, मला तर काही कळतच नाही आहे. म्हणजे या सायलीवरती हल्ला केला या दोघांनी, पण आपल्या डोक्यावरती टांगती तलवारनं. साक्षी म्हणते, काळजी करू नकोस, या सगळ्यामध्ये आपण अजिबात अडकायचं नाही आहे, आपण कोणत्याही गोष्टीमध्ये अडकायचं नाही आहे. आता आपण काय करायचं माहिती आहे का, अर्जुनवरती पाळत ठेवून त्याची नेक्स्ट स्टेप कोणती आहे हे जाणून घ्यायचं आणि त्यासाठी आपण चैतन्याचा वापर करायचा. पण हा चैतन्य पण काही साधा नाही आहे, शातीर डोकं आहे, शातीर. कोणतीही चाल आपल्याला काही कळूनच देत नाही आहे. पण आपण सुद्धा आपली जीत सोडायची नाही, सगळं काही ठीक होईल. तू फक्त एक काम कर, नागराज काकांना घेऊन अण्णांकडे ये, त्या दोघांची समेट होणं आवश्यक आहे. तू या म्हणते, नाही हे सगळं काही मला जमणार नाही आहे. साक्षी म्हणते, ठीक आहे, तुला नाही ना जमणार, मग जेलमध्ये जायची तयारी कर आणि नंतर दुसरा अनाथाश्रम शोध. प्रिया म्हणते, काय बोलतेस तू साक्षी. साक्षी म्हणते, मग आता ते दोघंजण एकत्र नाही आले तर तू खरी तन्वी नाहीस हे तर कळणारच ना किल्लेदारला, आणि त्यानंतर तुझी आधी जेलमध्ये, नंतर जेलमधून आश्रमामध्ये, अशी रवानगी होणारच की. याच्यावरती चिडलेली प्रिया म्हणते, तू मला काही धमकी देतेस. साक्षी म्हणते, धमकी नाही, फॅक्ट समजावून सांगते. जर का नागराज आणि अण्णा एकत्र आले नाहीत तर आपल्याला काहीही करता येणार नाही. ते दोघं एकत्र येणं हीच आपली खरी ताकद आहे आणि तेच तुला करायचं आहे. प्रिया म्हणते, ठीक आहे, मी बोलते नागराजसोबत. इकडे साक्षी सांगते, एकतर ना आधीच हा अण्णांनी घोळ घालून ठेवलाय, तिच्यावरती हल्ला करायची काय गरज होती. तो अर्जुन इतका चिवट आहे ना, तो एक केस शोधताना दुसऱ्या केसपर्यंत पोहोचेल आणि आपल्यापर्यंत पोहोचला तर वाट लागेल. पण काळजी करू नकोस, त्याला आपल्यापर्यंत मी पोहोचू देणार नाही, तुला सांगितलेलं काम तू फक्त कर, असं म्हणत साक्षी प्रियाला सांगितलेलं असते की नागराजला घेऊन अण्णांजवळ ये. आता प्रिया तिकडून हे काम करण्यासाठी निघते. तोपर्यंत अर्जुन सायलीला हाताला धरून रूममध्ये आणतो आणि म्हणतो, खबरदार खबरदार, जर तुम्ही काही काम केलं तर तुम्हाला किती वेळा सांगू, कोणतंही काम करायचं नाही. अजून तुमचा घाव भरलेला नाही आहे, पण तुमचं आपलं तेच तेच तेच, तुम्हाला ऐकायचंच नाही आहे का पुढचा माणूस काय म्हणतोय ते. असं म्हणत तो सायलीला पाणी देतो आणि एका ठिकाणी बसायला सांगतो आणि तिच्यावरती नजरच ठेवून असतो. ती कुठे उठते, काय करते, आणि सायली वॉशरूमला निघालेली असते. तर अर्जुन म्हणतो, चाललात कुठे तुम्ही. सायली म्हणते, निसर्गाची हाक आले, ओ द्यायला चालले, येताय तुम्ही पण सोबत. अर्जुन म्हणतो, काय ओ द्यायला, नको नको, जात तुम्ही. सायली मुद्दामच वॉशरूममध्ये येते आणि बराच वेळ बसून राहते. तिला अर्जुनने सतत काळजी करणं, सतत तिच्या मागे पुढे करणं किंवा तिला कोणतं काम न करून देणं या गोष्टीचा कंटाळा आल्यामुळे वॉशरूममध्ये निवांतपणे बसावं म्हणून ती आलेली असते. तर अर्जुन तिथे पण, सायली झालं का, या लवकर बाहेर, असं दार वाजवत बसलेला असतो. मग चिडून सायली बाहेर येते आणि म्हणते, सर काय चाललंय तुम्ही मला वॉशरूममध्ये पण निवांत जाऊन देत नाही आहे, तुमचं ना अति होत आहे. अहो माणसाला जरा तरी फुरसत द्या की. पण अर्जुन ऐकायला तयार नसतो. तितक्यात तिथे चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी कशा आहात तुम्ही. याच्यावरती सायली म्हणते, तुम्हाला माझ्या हातची कॉफी प्यायची असेल ना. चैतन्य म्हणतो, हो, म्हणजे आत्ताच मी खालून विमलच्या हातची कॉफी
पिऊन आलेलो आहे, पण आता तुमच्या हातची प्यायला मला नक्कीच आवडेल. असं म्हणत चैतन्य म्हणतो, ठीक आहे तुम्ही कॉफी बनवा. त्यावर सायली म्हणते, मी तुम्हाला कॉफी बनवून देईन, पण तुम्ही माझं एक काम करायचं आहे. तुम्ही यांना घट्ट पकडून ठेवायचं आहे. याच्यावरती चैतन्य म्हणतो, काय घट्ट पकडायचं? सायली म्हणते, मग काय? अहो मला कोणत्याही प्रकारचं काही कामच करून देत नाहीये. मला साधा श्वास पण घेऊ देत नाही. डाव्या कुशीवर झोपले तर डाव्या कुशीवर का? डाव्या नाकपुडीने श्वास का? असं मला हैराण करून सोडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही यांच्यावरती लक्ष ठेवा, यांना घट्ट पकडून ठेवा. मी मस्तपैकी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणत सायली आता अर्जुनला चैतन्याच्या स्वाधीन करत किचनमध्ये स्वतः मोकळेपणाने जाते आणि म्हणते, अजिबात सोडू नका हा. पण अर्जुन कुठला ऐकायला? अर्जुन खाली जात असतो. चैतन्य म्हणतोय, बघ महा कमांडरची ऑर्डर आहे, त्यामुळे मला मात्र काही करता येणार नाही, तुला राहायलाच पाहिजे. मग सायली खाली येते. त्यावरती कल्पना म्हणते, सायली अगं इतका कसला तुला आनंद झालाय? सायली म्हणते, आई काही नाही, यांच्यासाठी कॉफी बनवून नेते आहे. कल्पना म्हणते, तू काही काम नाही करायचं. असं म्हणत असतानाच आता एक व्यक्ती इकडे अर्जुनला भेटायला येते. सायली किचनमध्ये जात असते. तर आता कल्पना म्हणते, तुम्ही बसा, मी अर्जुनला बोलवते. तोपर्यंत चैतन्य आणि अर्जुन दोघंजण बोलत असतात. अर्जुनचं बोलण्यामध्ये लक्षच नसतं. त्याला मात्र सायली काही खाली काम करत असेल का, तिला काही त्रास होत असेल का, हाच विचार डोक्यामध्ये येत असतो. आणि तो चैतन्याला म्हणतो, मला थांबता येणार नाही, मला खाली जायलाच पाहिजे. इकडे सायली अर्जुनला बोलवायला वरती येत असते की तुम्हाला भेटायला कोणीतरी आलेलं आहे. तितक्यात अर्जुन खाली येतो आणि म्हणतो, झालं तुमचं? झालं, चला वरती. तुम्हाला किती वेळा सांगायचं? ऐकत नाही, काही नाही. कल्पना म्हणते, अर्जुन अरे जरा आजूबाजूला बघत जा, कोणीतरी आलंय तुला भेटायला, तुझं काय चाललंय? आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, सॉरी मम्मा, मीच यांना भेटायला बोलवलेलं आहे. असं म्हणत अर्जुन आता स्केच काढणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या एका मित्राला बोलवलेलं असतं आणि तो म्हणतो, चला आपण काम करूया. आता ती व्यक्ती कल्पनाला नमस्कार करते. अर्जुन म्हणतो, तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही लवकरात लवकर करा, स्टडी रूममध्ये बसा. आणि तो सायलीला इन्स्ट्रक्शन द्यायला विसरत नाही की तुम्ही कोणतंही काम करायचं नाही, माझं लक्ष असणार आहे तुमच्यावरती. जितका अर्जुन हट्टी तितकीच सायली पण हट्टी. अर्जुन काम करू नको म्हणून सांगत असतो आणि सायली काम करण्यावाचून थांबत नसते. कल्पना म्हणते, अरे जा, कोणीतरी भेटायला आलंय, तुझं चाललंय काय? मग स्टडी रूममध्ये चैतन्यने त्या व्यक्तीला बसवलेलं असतं. तितक्यात अर्जुन येतो. कल्पना अर्जुनचं हे प्रेम बघून गालातल्या गालात हसतच असते. तोपर्यंत आता चैतन्य थोडक्यामध्ये त्या व्यक्तीला सांगतो की काय करायचं आहे. अर्जुन म्हणतो, ज्या वेळेला हल्ला झाला ना, त्या व्यक्तीचा मी चेहरा पाहिला, म्हणजे तोंडावरती मास्क घातलं होतं 100%, पण तरीसुद्धा तेवढं जरी स्केच मला मिळालं ना, तर त्या मदतीने मी नक्की त्या व्यक्तीला शोधू शकतो. असं म्हणत जेवढं स्केच बनवलंय, मास्क सकट, गॉगल सकट, ते सगळं वर्णन अर्जुन त्या व्यक्तीला सांगतो. आणि स्केच काढणारी व्यक्ती अगदी अचूक स्केच काढायला लागते सुद्धा. एक एक प्रश्न विचारत, छोटे छोटे बारकावे लक्षात घेत ती व्यक्ती स्केच काढते आणि ते स्केच अर्जुनच्या समोर उभं राहतं. हुबेहूब स्केच काढलेलं असतं. ज्या व्यक्तीने सायलीवरती हल्ला केलेला असतो त्या व्यक्तीचं हुबेहूब चित्र अर्जुनच्या समोर उभं राहिल्यावरती अर्जुन म्हणतो, हो हीच ती व्यक्ती होती, मी हिला ओळखलेलं आहे. अगदी हुबेहूब तुम्ही चित्र काढलं. अर्जुनच्या डोळ्यासमोर हुबेहूब चित्र आल्यावरती आता त्याला पुढली आशा वाटायला लागते की आता हे चित्र दाखवून आपण पोलिसांच्या ताब्यातून याला पकडायला लावू शकतो. असं म्हणत अर्जुन म्हणतो, हो हीच ती व्यक्ती होती, हिनेच सायलीवरती हल्ला केला. आणि अर्जुनच्या डोळ्यामध्ये अगदी अंगारे फुललेले असतात. त्याला ती घटना जशीच्या तशी आठवते. आणि मग स्केच घेऊन अर्जुन वरती येतो. तोपर्यंत सायलीसुद्धा वरती आलेली असते. अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. सायली पण चोरून चोरून अर्जुनकडे पाहत असते. आणि मग सायली कपाटामधून आपल्या उशा, पांघरूण हे सगळं काढते आणि अर्जुनकडे पाहते. अर्जुन म्हणतो, काय बघताय? मी तुम्हाला काही बोललो का? तुम्हाला नाही ना आवडत तुमची अतिकाळजी घेतलेली, म्हणून तुमची पांघरूण, उशी मी काही काढलं नाही. आणि तुम्ही काढलं तर मी काही बोललो का? आता काय बघताय तुम्ही माझ्याकडे? असं म्हणत आता इकडे अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि म्हणतो, तुम्हाला जास्त काळजी घेतलेली आवडत नाही म्हणून मी काही बोललो नाही, तरी पण माझ्याकडे रागारागाने बघताय. असं म्हणत तो आता सायलीच्या बाजूला येऊन बसतो. तिला पाणी देतो. सायली पाणी पिते आणि म्हणते, सर तुम्ही दिसताय ना तसे अजिबात नाही आहात. म्हणजे मी तुम्हाला जे समजत होते तसे तर बिलकुलच नाही आहात. तुम्ही देव माणूस आहात. आमचे मधुभाऊ नेहमी म्हणतात की जो माणूस दुसऱ्याची काळजी घेतो ना तो देव माणूस असतो. तुम्ही माझी ही काळजी घेताय ना ते मला कळतंय सर.
याच्यावर ते अर्जुन म्हणतो जास्त तारीफ करू नका. सायली म्हणते असं कसं, जेव्हा तुम्ही माझ्या पुढे मागे करत होतात तेव्हा मी तुम्हाला ओरडले की नाही, मग आत्ता तुम्हाला चांगल्या गोष्टी आहेत त्या मला बोलू दे की, जे चांगलं आहे ते चांगलं बोलायलाच पाहिजे. असं म्हणत सायली अर्जुनची तारीफ करत असते आणि म्हणते खरं तर सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपलं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. मी 6 महिन्यात निघून जाईन, पण या 6 महिने ज्यावेळेस तुमच्यासोबत जगले ना त्यात मी एक गोष्ट शिकले की जेव्हा वर्षानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपेल आणि तुम्ही दुसरं लग्न कराल ना त्यावेळेला ती व्यक्ती जिच्यासोबत तुम्ही लग्न कराल ती खूप भाग्यवान असेल. आता हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढल्यावरती अर्जुनला खूप वाईट वाटतं. सायलीने असं बोलायला नको होतं असं त्याला मनापासून वाटतं. का बरं सायली असं बोलल्या, आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या विषयाने घालमेल व्हायला लागते. 1 वर्षानंतर सायली आपल्याला सोडून जाणार, म्हणजे 6 महिने झाले, 6 महिन्यात सायली जाणार. ही वेळ संपूच नाही, ही वेळ जाऊच नाही, 6 महिने उलटूच नाही आणि हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपूच नाही असा विचार करत मनातल्या मनात अर्जुन अस्वस्थ होतो. आणि तो मनात विचार करतो जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं तरी 6 महिन्यात हे संपणार, मग सायली जाणार आणि मी कसा जगणार यांच्याशिवाय. अर्जुनला पहिल्यांदा सायलीवरील प्रेमाची जाणीव झालेली असते आणि तो मनातून पूर्णपणे हादरलेला असतो. आता अर्जुन सायलीचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असंच पुढे कंटिन्यू राहणार आणि ते 6 महिन्यानंतर वेगळे होणार की 7 जन्माची गाठ बांधत अर्जुन आणि सायली 7 जन्मासाठी एकत्र येणार, हे मात्र येणाऱ्या काही भागामध्येच कळणार आहे.